हे गाईज वेलकम टू न्याश्री ब्लॉग्स आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच आहे की सध्या आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरला आणि सध्या आम्ही आहोत माझ्या ताईच्या घरी, मोठ्या ताईच्या घरी, प्रीती ताईच्या घरी. आणि आज आहे गुरुवार, आपल्या गुरूंचा वार. आज आहे हनुमान जयंती आणि आज पौर्णिमासुद्धा आहे. या सगळ्या चांगल्या गोष्टींचा मिलाप आज झालेला आहे, म्हणून आज आम्ही आमच्या लाईफमधली एक खूप मोठी अचिव्हमेंटची गोष्ट आज आम्ही ते करणार आहोत. एक माइलस्टोन म्हणू शकतो. एक आम्ही जे काय केलेलं आपण बोर्ड आहे, विजन बोर्ड जो आहे, त्या विजन बोर्डवरती पण आम्ही ही गोष्ट मेन्शन केलेली आहे. आणि ती गोष्ट आज आमची कंप्लीट होण्याची एक स्टेप तरी ॲटलिस्ट दुसरी स्टेप म्हणू शकता होणार आहे. आणि ती आहे आम्ही आमची फर्स्ट इन्व्हेस्टमेंट, आमची फर्स्ट प्रॉपर्टी इथे घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही बुक केलेली आहे. आपण एक प्लॉट बघितलेला आहे, तो प्लॉट आपण आज बुक करायला जात आहोत. आज त्याची रजिस्ट्री किंवा जी पण पहिली प्रोसिजर आहे ती आपण करायला जात आहोत. येस. आणि त्यासाठी आम्ही आज खूप एक्सायटेड आहोत, खूप जास्त एक्सायटेड. ॲक्च्युली काय आहे की एवढं सगळं एका दिवशी घडून येत आहे आणि ते एकदम आम्हाला सकाळी असं हिट झालं की अरे यार, आज तर पौर्णिमा पण आहे, आज आपला लकी डे पण आहे आणि आज आपण हे एवढं मोठं काम करायला चाललो. ऑब्व्हियसली खूप मोठं काम आहे आमच्यासाठी, हे इतकं इझी नाही आहे. एक अचिव्हमेंट आहे. हा, आणि आमचं विजन बोर्डवरचं एक ड्रीम कम्प्लीट होणार आहे. सो त्यासाठी आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे. चला आता तुम्ही आमच्यासोबत या जर्नीवरती ऑनबोर्ड व्हा. काय कसं काय काय होणार आहे बघूया, काय काय प्रोसिजर आहे. तर याआधी आपण केलेलं आहे ही प्रोसिजर एक वेळेस, ही सेकंड वेळ आहे आपली. आणि किती वेळात होते काय होते त्यावेळेस आपण ब्लॉग नव्हता केला, पण यावेळेस आपण पूर्ण प्रॉपर ब्लॉग करणार आहोत. आणि याच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्लॉटही दाखवणार आहोत. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही, एकदम मस्त. आणि तुम्हालाही जर का घ्यायचं असेल तर आपल्याकडे खूप चांगले चांगले रेफरन्सेस आणि डिस्काउंट्स आहेत. सांगा जर का तुम्हाला घ्यायचं असेल, प्लॉट आवडला असेल तर आम्हाला इंस्टाग्रामवर DM करा, आम्ही तुम्हाला माहिती देऊ. हां, या व्हिडिओवरती बी कमेंट केलं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आम्ही तुमच्यासाठी पण ते एकदम डिस्काउंटेड प्राईजमध्ये ट्राय करू द्यायचं. तर चला आपण भेटूया आपल्या पुढच्या लोकेशनला, म्हणजेच कलेक्टर ऑफिस. चलो, सध्या आपण पोहोचलेलो आहोत कलेक्टर ऑफिसच्या बाहेर. आणि बाहेर पोहोचताच बघा सगळीकडे नोटरी 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 मल्टी सर्व्हिसेस नोटरी असे सगळे शॉप्स आपल्याला इथे लागलेले आहेत. आणि आपण ज्या शॉपवर करणार आहोत आपण इथे पण नमस्ते. हां, आपल्या शॉपवर आपण पोहोचलेलो आहोत. सध्या सगळीकडे हे शॉप आहे. कलेक्टर ऑफिस पलीकडे मला वाटतं उधर आहे ना. हां, आणि त्याच्या बाहेरच मी ही गल्ली पूर्ण इकडे रजिस्ट्रीसाठी तुम्हाला सगळे शॉप्स अवेलेबल आहेत. चला आता प्रोसेस करूया. मॅडमच्या नावावर होत आहे प्लॉट. एवढं शिकून थंबच मारायला लागते बघा शेवटी. इकडे बघा आला. थंब मारलेला आहे. अशा प्रकारे आता न्याच्या नावावर 2 प्लॉट झालेले आहे. मला ना इथे आल्यानंतर काय वाटत आहे माहिती आहे का, मला पप्पाच्या कोर्टाची जास्त आठवण येते. म्हणजे सगळं कोर्ट आहे, नोटरी आहे, नोटरी कोर्ट आहे ना, त्याच्यामुळे मला सारखी पप्पाची आठवण येते की हे जे नोटरी आहे ते. आणि असे सगळे जेव्हा कामं करायचे ना तेव्हा पप्पा नेहमी सोबत असायचे की अरे नाही आई, ते हे करायचं आहे आपल्याला, हे करायचं आहे, तेव्हा ते करायचं. सो आय एम मिसिंग पापा टुडे. पण या ठीक आहे, आपण पप्पा बघून खुश आहे. तुझी काम होत आहे आता, नोटरी वगैरे होती तुझी. सध्या आपण इथे आलेलो आहे लोकसेवा मल्टी सर्व्हिस आणि इथे आपला आता वकिलांकडे रजिस्ट्रेशन. आणि आपण ज्यांच्याकडनं केलं तर त्यांचं नाव काय आहे? युनिक झेरॉक्स. हां, युनिक झेरॉक्स ते आपण केलेलं आहे. आज आम्ही एवढ्या मोठ्या पब्लिक प्लेसमध्ये फर्स्ट टाईमच रिॲक्शन घेतो आहे. 1 मिनटं थांबा. साईन करणं चालू आहे.
इकडे साईन तिकडे साईन 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 सेलिब्रिटी झालेले आहेत आज नाही मॅडम. लेफ्टवाला ये क्या रहता? ये अपना वकील साहब का एंट्री होती है. अच्छा. आइए, करा के देखिए. बोल बोल. क्रू फॉलो मी. हां, तर मी म्हणत होते की अशा ठिकाणी एवढ्या पब्लिक प्लेसमध्ये आम्ही फर्स्ट टाईम आलो आणि इकडे लोकांची रिॲक्शन अशी, एक तर आम्ही ट्रायपॉड घेऊन आलो आणि लोकांची अरे मला तर लोकांची रिॲक्शन असं घुरून घुरून बघतायत की नक्की हे काय आहे. मग आम्हाला विचारतायत की हा ट्रायपॉड हे काय आहे, हे स्टँड काय आहे, तुम कुछ कर रहे हो क्या. सगळ्यांची रिॲक्शन अशी. सो इट्स फन, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करायला मिळतं आहे ना श्री. तुला काय वाटतं, तुला काय वाटतंय. मला तर चांगलं वाटतं. तुला नर्वसनेस होत आहे का नाही, तुला नर्वसनेस होत आहे का नाही. मला काही नर्वसनेस काही होत नाहीये. अच्छा. सोशल फिअर चांगलं आहे आपल्यासाठी. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. आपण पब्लिकमध्ये एवढे चांगल्याने बोलतोय, इंटरॅक्शन्स होत आहेत आणि एक चांगली गोष्ट आहे की आज आपण एवढं चांगली इन्व्हेस्टमेंट करतोय. त्यामुळे मला तर खूप चांगलं वाटतं. एकदम बढिया. नो नर्वसनेस नाही काय नाही, एकदम बढिया, एकदम चिल. काय माहिती यार, मला थोडंसं धाकधूक होऊन राहिलं, पण ठीक आहे, हो जाएगा. बडी चीज कर रहा है. चल. सध्या आम्हाला थंबनेलसाठी फोटो पाहिजे, त्यासाठी आम्ही जातो कलेक्टर ऑफिसला आणि तिथे जाऊन मग आपण फोटो काढू. मग आपण जाणार आहे प्लॉट बघायला. एकदम अशा गल्ल्या आहेत. आता कुठं जायचं आहे. चला डायरेक्ट पोहोचूया आपण कलेक्टर ऑफिसला. लाईफमध्ये असे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस घुमणं फिरणं जाणं हे 2 वेळा येतं. एक वेळा तुमच्यासोबत काहीतरी जेव्हा वाईट घडतं तेव्हा, आणि एक वेळा ज्या वेळेस तुमच्याकडे गुस्ताईत, आणि एक वेळा ज्या वेळेस तुमच्यासोबत काहीतरी चांगलं होत आहे. यावेळेस आपल्यासोबत खूप चांगली गोष्ट होत आहे. त्यामुळे हे ऑफिसेस असं वगैरे नेहमी आपल्यासोबत चांगलंच म्हणजे होणार. आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपल्यासोबत काहीतरी चांगलंच होत आहे. त्यामुळे हे सगळे ऑफिसेस वगैरे बघणं, तहसील कार्यालय बघणं, जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिस बघणं वगैरे, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत्या. चला हे असं जायचं आहे आता. खतरो के खिलाडी जाओ. जेल से खिला. हो तिकडे बघ. बापरे निघलो. तर चांगलं वाटतं ॲक्च्युली नाही का. खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो हा ज्यावेळेस तुम्ही असे ऑफिसेस वगैरे फिरता. कारण आपण IT वाले जे लोक आहेत त्यांना एवढा कॉन्टॅक्ट येतच नाही की आपण गव्हर्नमेंट ऑफिसेस फिरतोय, कलेक्टर ऑफिस फिरतोय, तहसील ऑफिस फिरतोय. पण हे चांगलं वाटून राहिलं. नमस्कार. हां हे जिल्हाधिकारी कार्यालय. हां चला हे आपण पोहोचलेलो आहेत कलेक्टर ऑफिसला आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे thumbnail. पोलीस लोक आहेत, मला भीती वाटते. काय तू नर्वस कायच मला सांग. पहिले तर तू सावली दे. सावली ऊनमुळे नर्वस आहेस तू का पब्लिक मध्ये फर्स्ट टाइम तू असं बोलतीयस म्हणून नर्वस आहे. मला असं वाटतं पब्लिक अपीअरन्स सारे लोक असे येणारे जाणारे तुला असं बघताय सेलिब्रिटी म्हणून तुला असं भीती वाटतेय. सेलिब्रिटी वाली फिलिंग येते, पण पोलीस वर्दीमध्ये लय पोलीस इथे दिसतात. ते म्हणते नाही शूट करू नका, ते बनलं थोडीच हां व्हिडिओ काढू नका, असं नाही व्हायला पाहिजे. तिकडे थोडीच पोलीस होते, तिकडे मात्र नर्वस झाली होती. कुछ नहीं होता है, ऐसे बड़े बड़ी देशों में ऐसी छोटी छोटी चीजें होती रहती है यार. अरे, इतकं एवढं मोठं nervous कार्य केलं व्हायचं आपण काय तर थोडंसं गोष्ट नाहीये नर्वसनेस तर त्यामध्ये. होईलच ना. नर्वसनेस मला असं वाटतं की तू असं पब्लिकला बघून होत आहेस, मला असं वाटतंय. पण मला असं वाटतं की हीच तर ऑपॉर्च्युनिटी फर्स्ट टाइम आपण बाहेर आलेलो आहे पब्लिकमध्ये. एवढं असं हातामध्ये असं गोरीला स्टँड वगैरे घेऊन आपण व्हिडिओ काढतोय ना, म्हणून असं होतं तुला की सगळे लोक बघतायत आणि थोडंसं नर्वस होत आहे. चला मग आता काय आपली प्रोसेस आता कम्प्लीट झाली आहे. येस. मला असं वाटतं की आता पुढची स्टेप आहे. आता ते जे दादा आहेत ज्यांच्याकडून आपण प्लॉट घेतलेला आहे त्यांच्या कारमध्ये आपण जाणार आहोत प्लॉट बघायला की ॲक्च्युअल प्लॉट कसा आहे, कुठे जागा आहे, कोणत्या रस्त्याने जावं लागतं, किती डेव्हलपमेंट झाली वगैरे सगळ्या गोष्टी आपण तिथे जाऊन बघणार आहोत. त्या गोष्टी सगळ्या किंवा मोस्ट ऑफ द गोष्टी ज्या मी आता बोललो आहे त्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतीलच. त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा आणि नक्की सांगा की ही आमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कशी वाटली आहे, तुम्ही इंटरेस्टेड आहात. तुम्ही लोक पण म्हणजे आता
आम्ही पण काय असे खूप फार मोठे नाही आहे. हम्म. तर ड्रीम्स बघा, ड्रीम्स पूर्ण होतात. अशा छोट्या छोट्या स्वप्न गोष्टी बघा, ना, स्वप्न पूर्ण होतील. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या फ्युचरमध्ये खूप कामात पडतात. म्हणजे आता सध्या आपण इन्व्हेस्टमेंट करतो पण ती फ्युचरसाठी तुम्हाला खूप फायदेशीर राहील. Yes. त्याच्यामुळे असे छोटे छोटे थोडे थोडे पैसे जमा करून स्मॉल स्मॉल स्टेप्स असे घ्यायचे असतात. सो आमच्याकडनं पण म्हणजे थोडंसं शिका असं म्हणते. शिकणं म्हटल्यापेक्षा नाही, आमच्या तुम्ही पण- स्टोरीमधून तुम्ही तुम्हाला पण पण थोडं इन्स्पिरेशन भेटावं म्हणूनच आम्ही हा ब्लॉग बनवतोय बेसिकली, असं आहे. सो या आता चला पुढे जाऊया टाइमपास नको करायला आपण. जास्ती. आता डायरेक्ट आपण पोहोचूयात आपल्या प्लॉटवर. येस. प्लॉटिंगवर सध्या आपण पोहोचलेलो हे आहे आणि इथे बघा हे बघा, कुत्रा आणि असं मांजर कधी एवढं बघायला सोबत? भेटणार नाही तुम्हाला. कुत्रा आणि मांजर एकदम पप्पी पप्पी घेऊन सोबत सोबत राहत आहेत. म्याऊ म्याऊ. चला दुदू. त्यांना काय कळणार आहे? ते सोबत पहिल्यापासून सोबत राहत असतील तर त्यांना काय कळणार आहे? तर आपण गाईज प्लॉटवर आलेलो आहोत. ही अशी एवढी सगळी जी प्लॉटिंगची स्टार्टिंग आहे ती आता भरपूर तिकडून सुरू झालेली आहे. बघू शकता सगळीकडे असे खांब 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 जे रोवलेले आहेत हे सगळे प्लॉटिंगवाले आहेत. आणि नेहा आता एक चांगला हां द्या हात बी लंबे करून. हे आहे बघा, 3 कुत्रे 1 मांजर सोबत मस्त दूध प्यायलेत. पोट भरून दूध पिणार आता. 8 एकड़ में ये पूरा लेआउट लेआउट आता इथलं काय आहे प्लॉटिंगचं, आपला एरिया कुठला आहे याच्यातला, आता हे सगळं आम्ही समजून घेतोय. रस्ता वगैरे कसा असणार आहे, किती किती फीटचा वगैरे असणार आहे. घर कहाँ तक आ गए इधर? हे आहे बघा, उधर ही है. यांचं झालंय. इधर भी है, यहाँ तक भी जैसे ये मांजर बघा, मांजर एकदम आरामात येत आहे म्याव म्याव करत. कुत्रे उन्होंने 100 फीट का यांच्या सोबत सोबत चालत आहे. हां हां त्याच्या मागचे. आता हे न्या उभी आहे, तिथून आपला चालू व्हायला एक प्लॉटचा एंड, नंतर हा मधातला हा एक आहे असा, आणि नंतर हा दुसरा तिथं भाऊजी थांबलेले आहेत. त्याच्यानंतर हा इकडं एंड, आणि इथून मी जिथं उभा आहे इथं हा वाला एक एंड. हा आहे आपले प्लॉटिंगचा जागा. 1 मिनिट 0.5 मध्ये दाखव. हे असा हे, आणि याच्या पलीकडे अजून आहेत ते दुसरे. हा, हाय. बघू द्या. दिसतंय का? दिसतंय. एवढा लांब आहे बघ. हम्म. असा विषय आहे. 612. छोटा दिखता है, बनाते टाइम बहुत बड़ा हो जाता है वो। हा, ऊपर में बहुत हम्म. लगता है सर वो। 600चे 2 प्लॉट आहे, ते 1200चा प्लॉट आहे टोटलवाला. न्याच्या स्टार्टिंगपासून इथपर्यंत, इथून ते दादापर्यंत, आणि त्यांच्या तिथून भाऊजीपर्यंत, असे 4 पॉईंटचे आपले 600चे 2. मी 1 मिनटं जरा तुम्हाला 2 600चे दाखवतो, मग अजून आयडिया येऊन जाईल. हे बघा, या पोलपासून हा पोलपर्यंत 600 असा, आणि या पोलपासून हा पोलपर्यंत 600 असा, असं 600 1200चा आपण जवळपास प्लॉट बुक केलेला आहे. रजिस्ट्रीची प्रोसेस चालू आहे, खरेदी खत झालेलं आहे, आणि आत्ता आपण प्लॉट बघायला आलेलो आहे. एकदम मस्त मज्जाने लाईफ. हां आटेबाईच म्हणा लागीन बा. भंडारी. खरेदी खतवर तर आटेचं नाव आहे. अरे ह, आटे का नाव मागे. भाई मैं संग धोखा नहीं व्हायला काही. ये वही है जो तू समझ नहीं रहा है. ठीक है, पैसा तेरा ठीक है. है यार, किसका भी हो, अपना है पैसा. अपना है. देखो आणि अजून महत्त्वाची आज गोष्ट आपण- असं काही नाही आहे, पण आज आपण याच्या इथे पुढं बी विषय आपलाच आहे. आज आपण इथे सेंटरला या प्लॉटिंगच्या मधात हम्म. उभे आहोत. सेंटरच्या मधात उभे आहोत. ये तू पण ये. सेंटरच्या मध्ये हे तर सेंटर येतं आपला. हा म्हणजे हा, म्हणजे आपल्या जागेवर सध्या आपण उभे आहोत. उभे आहोत. आज आहे 2 एप्रिल 2026. आता पुढं काही वर्षानंतर जेव्हा आपण हा व्हिडिओ बघू तेव्हा सांगू की इथे बघा काय होतं. हा, इथे काहीच बघा, नव्हतं. इथे काहीच नाही आहे. बघून घ्या, हे आपल्या प्लॉटिंगवरची जागा, आणि 2 वर्षाने 4 वर्षाने 5 वर्षाने बघूया फ्युचरमध्ये काय विषय करतात, त्याच्यानुसार मग चेक करूया. अशा काढू आपण एक फोटो. भाऊजी तुम्ही तिकडे या. हां, हे दीदीचा प्लॉटचं मेजरमेंट बघतोय आम्ही, एक रेफरन्स. तेव्हा तिकडे ट्रेन चालली.
नाही दिसणार ते. दिसली हा चला. हे पा ते तिथून समजा आपला पॉइंट हे इथून समजा इकडे तुम्ही दोघं उभे तिथं मार्किंग व्हायची आहे समजा. हम्म. ऐसा पोल गाड़े से हाँ ये कब तक हो जाएगा? ये 2-3 दिन में करना ही है सबको. और ये अशा प्रकारे आपलं जे खरेदी खत आहे ते सगळं झालेलं आहे. बाकीची प्रोसिजर आहे ते दादा करणार आहेत. आणि भांडण का रे आपलं खा. आणि आपण प्लॉटची जागा जी आहे आपली ती पण बघितलेली आहे. भाऊजींचे पण इथं प्लॉट्स वगैरे आहेत ते पण आपण बघितले. ताईचे अजून आहेत. म्हणजे जे काही आपलं आहे जवळपास आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. एकदम छान जागा आहे. आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथे अजून डेव्हलपमेंट वगैरे होणार आहे. त्यामुळे बढिया एकदम छान. आणि अशा प्रकारे नेहा कॉंग्रॅच्युलेशन्स. येते तरी काय येते ना. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. भाऊजी एवढी चांगली डील दिल्याबद्दल. अजून तुम्हाला काही इन्क्वायरी असेल, तुम्हाला काही जर काही ते प्लॉट वगैरे घ्यायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा. मी तुम्हाला भाऊजीचा नंबर देऊन देईल. या कॉन्टॅक्ट करा आणि घेऊ शकता. हा एरिया जो आहे तो जवळपास जरा काय म्हणते याला मिटमिटा तिसगावच्या जवळपास जो आहे संभाजीनगरचा एरिया, इथे हा एरिया आहे. तुम्हाला जर काही इंटरेस्टेड असाल तुम्ही तर कमेंट करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन देईल. अशा प्रकारे आपला हा आजचा ब्लॉग आपण इथे संपवूयात. भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काय करायचं आहे? लाईक शेअर सबस्क्राईब करून जा आणि खूप सारे कॉमेंट्स करून जा.